जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आम्ही आपल्या पुढे येत आहोत. चला आमच्या बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये पाहायला मिळते. ते पब्लिकली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास आणि पैकीची पैकी गुण घेण्यास आम्ही तुम्हाला मदत करू. दिलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आपण दिलेले टेस्ट आपण कधीही निकाल पाहू शकता आणि टेस्ट वारंवार सोडवा विद्यार्थी मित्रांनो. जोपर्यंत आपल्याला त्या टेस्ट मध्ये पैकीची पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ते टेस्ट सोडवा, जेणेकरून आपला परिपूर्ण असा अभ्यास होईल. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जात आहेत. त्याचे प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. या 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. जे विद्यार्थी अद्याप युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही किंवा बेल आयकॉनला क्लिक केलेलं नाही त्यांना लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळणार नाही. ज्यांना ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांनी लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये अशा क्लासेसची फी 5,000 पासून ते 25,000 फी पर्यंत आकारणी करणारे अकॅडमिक क्लासेस आम्हाला भेटले, परंतु आमच्या शाळेच्या वतीने या उपक्रमाअंतर्गत हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी इयत्ता 4थी आणि 5वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील आधारित उतार्याची लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. या विषयामध्ये आपल्याला 4 उतारे येणार आहेत. 4 उतार्यावरती 20 प्रश्न आणि 20 प्रश्नावरती 25 गुण आपल्याला प्राप्त करायचे. चला तर आपण घेऊया आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उतार्यापेक्षा जास्त उतारे वाचायला मिळणार नाही, परंतु आम्ही या लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून आपल्याला 200+ पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून देत आहोत. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून देत आहोत. 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर, रेकॉर्डेड तासिका आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांतील 4थी आणि 5वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि हा युट्यूब चॅनल, हा व्हॉट्सअपचा ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा ही तो आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. मी स्वामीनाथ सोनवणे आजच्या जवाहर नवोदय उतारा क्रमांक 104 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 104 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. विद्यार्थी मित्रांनो, सूचनेचं अनुपालन करा. टेस्ट वारंवार सोडवा. पैकीची पैकी गुण मिळेपर्यंत टेस्ट सोडवा. टेस्ट सोडवण्याला मर्यादा नाही. तुम्हाला जोपर्यंत टेस्टचा पूर्ण सराव होत नाही तोपर्यंत त्या टेस्ट सोडवा. चला तर तुमच्यासाठी उतारा क्रमांक 104 स्क्रीनवरती दिला आहे. उतारा अगदी सोपा आणि छोटा. तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाका. तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. अभिनंदन प्रसाद, अभिनंदन कृष्णा. चला तुमचा उत्तर वाचून झालाय. चला मी उत्तर वाचतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. ज्यांचं वाचायचं राहिले त्यांनी काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील आपला एकही प्रश्न चुकणार नाही आणि पैकीची पैकी गुण घेण्याची परंपरा आपण कायम ठेवू. चला उतारा क्रमांक 104
6 दिवस सततच्या पावसानंतर नीरेच्या शेताजवळचा छोटा ओढा एक क्रूर नदीमध्ये परावर्तित झाला होता. 6व्या दिवशी सायंकाळी जेव्हा तो आपल्या गायींना उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता, तेव्हा तो एक झाडाच्या खोडाशी धडकला आणि पडला. एक दोन क्षण त्याचे शुद्ध हरपले. जेव्हा तो सावध झाला, तेव्हा एक म्हातारी गाय भानू त्याची मूग चाटत होती. अवतीभोवती सगळीकडे पाणी वाढत होते. नीरेच्याच नरेनच्या डोक्याला लागलेलं होतं आणि तो हालचाल करण्यासाठी धडपडत होता. काही मिनिटातच नंतर त्याने भानूच्या गळ्याभोवती हात टाकला आणि लटकण्याचा प्रयत्न केला. अखेरीस भानू स्वतःला आणि नरेनला पाण्याबाहेर कोरड्या जमिनीवर ओढीत नेण्यास यशस्वी झाली. त्या छोट्याशा बेटावर नदीच्या मध्यावर नरेनने आणि त्याच्या गायीने कुणीतरी आपल्याला सोडवायला येईल म्हणून वाट पाहत राहिले. नरेन नावाचा मुलगा गेला होता शेतामध्ये. त्यावेळेस त्याला पावसाने वेढलं आणि पावसाच्या वेड्यामध्ये तो अडकला. त्यावेळेस त्याच्या गायीने त्याचा जीव वाचवला. अशा प्रकारे हा उतारा. सुयोग, अभिनंदन. कृष्ण अभिनंदन. प्रशांत अभिनंदन. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वाचलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, या उतारावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न पहिला, बेट म्हणजे असतं तरी काय? बेट आपण कशाला म्हणतो? पर्यायी पाण्याने वेढलेली जमीन, पर्यायी समुद्रात घुसलेली जमीन, पर्यायी जेथे नरेनने गायीला घेऊन चालला होता ती जागा, आणि पर्यायी जेथे भानू राहायची ती जागा. पहा, प्रश्न पहिला अगदी सोपा. बेट म्हणजे काय? याच्या आधी एका उत्तरामध्ये हा प्रश्न आला होता. पहा, बेट म्हणजे काय आपण पाहिला होता. या उत्तरामध्ये पण बेट म्हणजे काय, तर याचं उत्तर उतार्यामध्ये शोधायचं नाही. आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जे वाटतंय ते योग्य उत्तर गोल करायचं. असे प्रश्नाचे उत्तर उतार्यात शोधून वेळ व्हायला घालायचं नाही. प्रशांत म्हणतोय पाण्याने वेढलेली जागा. चला, सुयोग ए उत्तर, प्रशांत ए उत्तर. बेट कशाला म्हणतो आपण? समुद्रात घुसलेली जमीन याला आपण खाडी म्हणतो. किंवा समुद्राचं पाणी जेव्हा जमिनीमध्ये घुसतं त्या भागाला आपण खाडी म्हणतो. पहा विद्यार्थी मित्रांनो. आणि बेट कशाला म्हणतो? बेट समुद्राच्या मध्येच बेट असतं असं काही नाही. नदीच्या बेट मध्ये पण बेट असतं, तलावाच्या मध्ये पण बेट असतं. म्हणजे बेट कशाला म्हणतो आपण तुम्हाला कळायला पाहिजे. प्रश्न पहिला, बेट म्हणजे काय? योग्य उत्तर बाकी विद्यार्थ्यांनी टाईप करा. चला, जे लाईव्ह ताशी केला आहे त्या सर्वांनी उत्तर टाईप करा. चला, सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी योग्य उत्तर येत आहे. हे उत्तर सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. तुमचं कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न पहिला, बेट म्हणजे काय? योग्य उत्तर पर्याय ए, पाण्याने वेढलेली जागा. चारही बाजूनी पाणी आणि मध्यभागी जी जमीन असते त्याला आपण बेट म्हणतो. म्हणजे समुद्राच्या मध्ये बेट असतं, नदीच्या मध्ये असतं, तलावाच्या मध्ये असतं, सरोवराच्या मध्ये पण असू शकतं, किंवा एखाद्या धरणाच्या मध्ये पण असू शकतं. म्हणजे चारही बाजूनी पाणी आणि मध्ये जमीन याला आपण बेट म्हणतो. प्रश्न पहिला, बेट म्हणजे काय? याचं योग्य उत्तर ए, साक्षी खाडे हे उत्तर, श्रयोग हे उत्तर, प्रशांत हे उत्तर, सर्वांचंच हे उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर. हे उत्तर देण्यास सर्वांचंच अभिनंदन. तुमच्यासाठी या उत्तरावरील पुढचा प्रश्न, नरेन कसा पडला? नरेन कसा पडला याचं उत्तर तुम्हाला उत्तरामध्ये शोधायचंय. उत्तरामध्ये ओळ क्रमांक शोधायची आणि नंतरच उत्तराकडे जायचंय. प्रश्न दुसरा, नरेन कसा पडला? पर्याय ए, तो भानूच्या पाठीवरून घसरला, तो झाडाच्या खोडाला अडखळला, पर्याय सी, त्याला थोडी थंडी सोसेना, आणि पर्याय डी, पाणी अचानक चढले. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, नरेन कसा पडला? प्रश्न दुसरा, नरेन कसा पडला? ए, तो भानूच्या पाठीवरून घसरला, बी, तो झाडाच्या खोडाला अडखळला, सी, त्याला थंडी सोसेना, आणि डी, तो अचानक पडला. चला, प्रशांत म्हणतोय वरून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. पहा, तो एका झाडाच्या खोडाला धडकला व पडला. अभिनंदन प्रशांत. चला,
बाकी विद्यार्थ्यांनी ती ओळ वाचा आणि तुमचं उत्तर पहा. लवकरात लवकर उत्तर टाईप करा. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, नरेन कसा पडला याचं योग्य उत्तर. सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर येत आहे. प्रश्न दुसरा, त्याचं योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच अभिनंदन. प्रशांत, सुयोग, सृष्टी, चला सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, नरेन कसा पडला याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी. तो झाडाच्या खोडाला अडखळला आणि पडला. तो झाडाच्या खोडाला अडखळला आणि पडला. प्रश्न दुसरा, याचे योग्य उत्तर बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. साक्षी काडे, सर्वांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा, नरेनने आपल्या गायींना उंचीवरच्या जमिनीकडे का घेऊन गेला? नरेन आपल्या गायींना उंचीवरच्या जमिनीकडे का घेऊन गेला? पर्याय ए, पाऊस पडत होता. पर्याय बी, नदी क्रूर नदीला खूप पाणी, क्रूर झाली होती म्हणजे नदीला खूप पाणी आलं होतं. पर्याय सी, थंडी पडली होती. आणि पर्याय डी, संध्याकाळ झाली होती. पहा, नरेन आपल्या गायीला घेऊन उंचीच्या जमिनीकडे का गेला होता? याचं योग्य उत्तर टाईप करा. साक्षी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रशांत बी उत्तर देतोय. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचे उत्तर येणं बाकी आहे, बरेच जण टाईप करताय. चला, प्रश्न तिसरा, नरेन आपल्या गायीला उंचीच्या जमिनीकडे का घेऊन गेला होता? पर्याय ए, पाऊस पडत होता म्हणून. पर्याय बी, नदीला क्रूर झाली होती म्हणून. ओळ क्रमांक शोधा. पहिल्याच ओळीमध्ये उत्तर म्हणतोय प्रशांत. अभिनंदन प्रशांत. श्रेयक, अभिनंदन तुझं पण. खूप छान, योग्य प्रतिसाद तुमचा. प्रश्न तिसरा, नरेन आपल्या गायीला उंचीच्या जमिनीकडे घेऊन गेला होता. अभिनंदन साक्षी, अभिनंदन. सगळ्यांचं उत्तर बरोबर, अगदी योग्य उत्तर. नदीने क्रूर झाली होती म्हणजे नदीला खूप पाणी आलं होतं म्हणून नरेन आपल्या गायीला घेऊन उंचीच्या जमिनीकडे गेला होता. योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर पर्याय बी, नदी क्रूर झाली होती. चला, तुमच्यासाठी प्रश्न चौथा. या उत्तरावरील 104 उतार्या नंबरवरचा प्रश्न चौथा तुमच्यासाठी. अखेरीस शब्दाचा अर्थ आहे. अखेरीस शब्दाचा अर्थ आहे म्हणजे समानार्थी शब्द शोधायचा आहे आपल्याला. प्रश्न चौथा, अखेरीस शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल पहा. पर्याय ए, कृतज्ञतेने. पर्याय बी, सुरक्षितपणे. पर्याय सी, शेवटी. आणि पर्याय डी, आनंदाने. योग्य उत्तर टाईप करा. चला, अखेरीस. कृष्णा कुठे गेला होता एवढ्या वेळेस? उत्तर टाकत नव्हतास. प्रशांत सी उत्तर, कृष्णा सी उत्तर. प्रदीप कुठे गेलाय? प्रदीप नाही एका तासाला. चला, प्रश्न चौथा, अखेरीस शब्दास अर्थ आहे. पर्याय ए, कृतज्ञतेने. पर्याय बी, सुरक्षितपणे. पर्याय सी, शेवटी. आणि पर्याय डी, आनंदाने. चला, उत्तर टाईप करा. समानार्थी शब्द आहे, सर्वांनाच यायला पाहिजे. कृष्णा सी उत्तर, प्रशांत सी उत्तर, बाकी सर्वांचं सी उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन. चला, प्रश्न चौथ्याचं सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलंय. अखेरीस म्हणजे शेवटी. आपण म्हणतो पहा, मी ओळीच्या अखेरीस उभा होतो म्हणजे मी ओळीच्या कुठे उभा होतो? शेवटी. किंवा माझा खालून पहिला नंबर आला म्हणजे कुठून आला? शेवटी आला, आहे का नाही? श्रेयोग शी उत्तर. सर्वांचंच अगदी योग्य उत्तर, बरोबर उत्तर. शी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच अभिनंदन. प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर सी. चला, तुमच्यासाठी 104 वरील शेवटचा प्रश्न. प्रश्न पाचवा, भानू गाईला. भानू गाईला. पहा, पुढं काय टिंब दिला आहे तुम्हाला उत्तरामध्ये सापडणार आहे. शोधा, ओळ क्रमांक टाका. बर, कृष्णा फोन आला होता का? काय अडचण नाही. चल, परत जॉईन झाला त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. प्रश्न पाचवा, भानू गाईला. पर्याय ए, नरेन बद्दल काळजी वाटत होती. पर्याय बी, नरेनला पाण्यात ढकलायचं होतं. पर्याय सी, नरेनचे मुख चाटायला आवडत होते. पर्याय डी, नरेनला घेऊन इकडे तिकडे हिंडायला आवडायचे. पहा, योग्य उत्तर टाईप करा. भानू गायला नरेन बद्दल काय वाटलं? नरेनची काळजी वाटत होती कारण तो झाडाला धडकून पडला होता, त्याची काळजी वाटत होती. नरेनला पाण्यात ढकलून द्यायचं त्या गायीला. भानू नावाच्या गायीला नरेनचा कंटाळा आलता, तो खूप मारत होता का तिला?
जेणेकरून त्याला पाण्यात आलेल्या नदीच्या ओढ्यामध्ये ढकलून द्यायचं होतं. पर्याय सी, नरेंचं मुख चाटायला आवडत होतं. पहा, गाई आपल्या पिल्लांचा जसं चेहरा चाटते, आई आपल्या मुलांचा जसा पापा घेते, तसं त्या गाईला नरेंचा आवडत होता का? शेवटचं पहा, नरेनला घेऊन इकडे तिकडे हिंडायला आवडत होतं गाईला. म्हणून चला योग्य उत्तर टाईप करा. श्रेयोग ए उत्तर, प्रशांत सी उत्तर देतोय. चला प्रशांत, पर्यायामध्ये वाचलं नाही, उत्तरामध्ये वाचलं नाही का तू? त्याच्यामुळे उत्तर चुकतंय का? चला 5वा प्रश्न, भानू गाईला. योग्य उत्तर पर्याय ए. हे उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. नरेन, पर्याय ए योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा, भानू गाईला, पर्याय याचं उत्तर योग्य उत्तर पर्याय ए. हे उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. नरेन बद्दल काळजी वाटत होती. पहा, जेव्हा नदीला पूर आला होता, पुरात आपल्या मालकाचं नरेंचं काय होईल याची काळजी गायला वाटत होती. तो झाडाच्या खोडाला धडकून बेशुद्ध पडला होता आणि त्याला शुद्ध यावा म्हणून गायी त्याचा चेहरा चाटत होती. आणि शुद्धीवर आल्यानंतर नरेन गायी म्हणजे भानू गायी हे नरेनला घेऊन सुरक्षित ठिकाणी गेली होती. पहा, नरेन गायीच्या पोटाला आवळून बसला होता, गळ्याला आवळून बसला होता आणि त्याला गायीने त्याचा जीव वाचवला होता. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. नरेन बद्दल काळजी वाटत होती भानू गाईला. चला, अशा प्रकारे आपण इथं उतारा 104 पूर्ण करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अद्यापही आपले मित्र व्हॉट्सअप ग्रुपला, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करत नसतील, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करत नसतील, तर त्यांना युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला सांगा. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायला सांगा. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह तासिका करण्याची इच्छा आहे, ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, ज्यांना मोठं होण्याची इच्छा आहे, त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत. त्याचबरोबर सर्व लिंकचा उपयोग करा. टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा, फेसबुक पेजलाही फॉलो करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर सर्वच लिंक उपलब्ध एकाच ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे. व्हॉट्सअपवरचे मेसेज तुमचे डिलीट होऊ शकतात. टेलिग्रामवरचा कोणताही मेसेज तुमचा डिलीट होणार नाही. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून तुम्ही सराव टेस्ट सोडू शकता आणि जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आजची लाईव्ह तासिका थांबवत आहोत. उतारा क्रमांक 104 आपण पूर्ण केला. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट पिरियड. थँक्यू सो मच.